हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं माया सगळ्यांसमोर नर्मदाची पोल खोलते की तिने मीराच्या जेवणात काय काय मिसळलं येते. तेव्हा दादासाहेब पण बोलतात की माया काय बोलतेस तू हे. तेव्हा नर्मदा पण बोलते की काय चालवलंयस माया तू, मी काहीही मिसळलेलं नाही आहे. तेव्हा दामोदर पण बोलतात की नाही. तेव्हा अजित बोलतो की माया माझ्या मॉमवर काही पण आरोप लावू नकोस म्हणून. तेव्हा माया बोलते तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नको, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले. तेव्हा माया झालेला सगळा प्रकार ही सगळ्यांना सांगत असते की नर्मदाने कसं कसं काय काय मिसळवलं नैवेद्याच्या जेवणात. पण नर्मदा बोलते की नाही, मी खोटं नाही बोलते, हवं तर मी खाऊन दाखवते. आणि नर्मदा घाबरत ते जेवणाचा एक घास खाते. तेव्हा दादासाहेब बोलतात की नर्मदा तुझ्या हावभावावरूनच कळतंय की तू खोटं बोलतेस ते. तेव्हा मीराही विचारते की नर्मदा आत्या काय बिघडवलं होतं हो मी तुमचं, का तुम्ही माझ्यासोबत असं करतायत ते. तेव्हा नर्मदाला सगळे बोलत असतात. नर्मदा रडत रडत निघून जाते. तेव्हा माया पुन्हा तिचा डाव रचते आणि बोलते की हे बघ मीरा, जरी तुम्हाला माझी बहीण मानलं नसेल तरी पण मला माझे प्रायश्चित्त करायचं एक संधी दे. मी तुझी कितीही केलं तरी ताई आहे, तुला नाही माझी बहीण मानायचं ना. तेव्हा माया मुद्दाम देवीपाशी जाते आणि दिव्यावर हात ठेवते आणि बोलते की मला माझं प्रायश्चित्त करायचं आहे म्हणून. तेव्हा अथर्व उठतो आणि बोलतो की माया काय बावळपणा लावलायस हा. तेव्हा सगळे मायाकडे बघत असतात. मायाच्या हाताला चटका बसत असतो. तेवढ्यात मीरा उठते आणि पटकन तिचा हात बाजूला करते आणि तिच्या हाताला लागलेला चटका बघते. तेव्हा मंजिरी मनात बोलते की माया चांगला डाव रचलायस तू आज तर. मीरा मायाचा हात बघत असते. माया पटकन मीराच्या गळ्यात पडते आणि जोरजोरात रडायला लागते. इकडे मंजिरी मायाचं कौतुक करत असते आणि तिला बोलत असते की आज तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. तेव्हा माया बोलते त्याचा काय फायदा, ती मीरा साधं विचारायला सुद्धा आलेली नाहीये. तेव्हा मंजिरी बोलते येईल बघ, नक्की येईल. साध्या गावातली बिंडोक मुलगी येते. तेवढ्यात दरवाजा वाजतो. तेव्हा मंजिरी खुणवते. मायाला सांगते की बस ते बेडवर. मंजिरी दरवाजा खोलायला जाते आणि मुद्दाम म्हणत असे माया नको ग रडूस. दरवाजा उघडते आणि बोलते बघ नाही ऐकतच नाहीये. तिला मी कधीच सांगते मलम लाव म्हणून चिघळेल ती जखम, पण ती ऐकतच नाहीये. तेव्हा मीरा तिथे येते आणि मीरा हातात मलम घेऊन येते. मायाचा हात पकडते, मायाच्या हाताला मलम लावते. माया नजर करून मंजिरीकडे बघते, थोडंसं स्माईल करते आणि मलम लावून झालं उठते आणि बोलते की मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझी बहिणीला माझी खूप काळजी म्हणून. माया उठते आणि मीराला मिठी मारणार. तेवढ्यात मीरा बोलते थांब माया, माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं मला वाटतं म्हणून मी आली होती, पण मी अजूनही तुला बहीण म्हणून स्वीकारलेलं नाही आहे. तेव्हा मीरा तो मलम बेडवर ठेवते आणि बोलते की रात्री मलम ठेवलाय तुझ्यासाठी, हात दुखायला लागला तर लावून घे म्हणून. तेव्हा मीरा मंजिरीकडे बघते आणि बोलते की मॅडम तुमच्या रात्रीच्या गोळ्या घेतल्या आहेत का, द्या चला मी तुम्हाला काढून देते, घेऊन घ्या. तेव्हा मीरा निघून जाते. मंजिरी मायाकडे बघते आणि मंजिरीही जाते. तेव्हा मायाला हात खूप दुखतो. तेव्हा माया बोलते की फालतू मीरा, उगाच हात जाळून घेतला हिच्यासाठी. मीरा इकडे विचार करत असते रात्री की खरंच माझी ताई ही असेल का, माझी ताई अशी असेल का, माझ्या प्रश्नाचं कोण उत्तर देईल, खरंच माझी ताई खून करणारी असेल का. तेवढ्यात आवाज येतो मीरा आहे का घरात. तेव्हा मीरा बोलते की आजी आहे आणि ह्या वेळेला. मीरा दरवाजा उघडते आणि बोलते आजी तू ह्या वेळेला. तेव्हा आजी बोलते की अगं नवरात्र सुरू आहेत ना, मग म्हटलं जाता जाता तुझ्याकडे दर्शन घेऊन घ्यावं, काही प्रॉब्लेम आहे का मी आली तर. तेव्हा मीरा बोलते नाही नाही आजी ये ना तू आत. इकडे मंजिरी झोपलेली असते आणि तिला झोपेत सारखं मार्जरीचं बोलणं आठवत असतं की ह्या नवरात्रीत काहीतरी होणार आहे. मंजिरी खाडकन उठते आणि बोलते की असं का वाटते मला सारखे मार्जरीचे शब्द का आठवत आहेत. इकडे मीरा आजीला आतमध्ये रूममध्ये घेऊन येते. तेव्हा आजी बोलते मीरा जरा हळद कुंकू दे ग आणि माझ्या वतीने तूच देवी आईला वाहा. तेव्हा मीरा बोलते नाही आजी तूच वाहा ना. तेव्हा आजी बोलते मला माहिती आहे तू देवी आईवर रुसली आहे, तुझी बहीण सापडणार नाही तोवर तू काहीच करणार नाही देवीचं, पण लेकरू आपल्या आईवरच रुसणार ना. तेव्हा मीरा इकडे हळदी कुंकू वाहते. मंजिरी इकडे बघायला आलेली असते की तिला काय झालंय म्हणून, तिला का ते मार्जरीचे शब्द अस्वस्थ करतात म्हणून. इकडे आजी बोलते आपल्या मनातले प्रश्न लेकरं आईलाच विचारतात, तिला सांग आणि तिच्याकडे सगळे उत्तर असतात आणि कौल घे तिचा. तेवढ्यात मंजिरी हॉलकडे येते आणि ती आजीला आणि मीराला बघते. तेव्हा मंजिरी त्या आजीला बघते, ही बाई सारखी सारखी का येत असते असं मंजिरी तिच्या मनाशी बोलत असं. आजी जाताना बोलते की मीरा येते मी, आणि ती मंजिरीकडे आजी बघत आणि बोलते प्रसाद नाही देणार मला. तेव्हा मीरा आजीला प्रसाद देते. आजी अर्धा प्रसाद खाते आणि अर्धा मीराला बोलते आणि बोलते की सांगितलेलं लक्षात ठेव. मंजिरी बोलते ही बाई आली की मला त्रासच का होतो. तेव्हा मीरा आजीच्या हातून प्रसाद घेते. आजी बोलते खा ना. तेव्हा मीरा विचार करते, प्रसाद खाते. तेव्हा आजी बोलते जा देवीकडे जा आणि मन मोकळं कर. इथे एपिसोड संपतो.
हॅलो. आता आपण बघूया 26 सप्टेंबरचा तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा आजीला सोडवायला दारात जाते. तेवढ्यात मंजिरी तिथे येते आणि बोलते, तुझ्या गावची आजी होत्या ना गं, तुला काही मीरा त्यांना दिसत नाही, खरंच दिसत नाही का गं? म्हणजे नाही, म्हणजे त्या एवढ्या रात्रीचं आल्या ना म्हणून विचारते. तेव्हा मीरा बोलते, हो नाही, त्यांना बिलकुल दिसत नाही. इकडे माया घाबरत घाबरत ते, मंजिरी मॅडम, हो मंजिरी मॅडम, दरवाजा लावते आणि बोलते की ही मीरा वेडी झाली का? ती मला गावी तिच्या माहेरकडे घेऊन चालली आहे. तेव्हा मंजिरी ऐकून हसायला लागते. तेव्हा मंजिरीला आठवत असतं की त्या आजी आलेल्या असतात ना, त्या आजी मीराला सांगत असतात की देवीजवळ आपलं मन मोकळं कर. मंजिरी हसत असते. तेव्हा माया बोलते, अहो मॅडम, हसताय काय तुम्ही? मला भीती वाटते. मीरा मला वाटेत काही करणार नाही ना? तेव्हा मंजिरी बोलते, ही किती घाबरतेस माया? अगं मंजिरी तुला तिकडे घेऊन चालली आहे, याचा अर्थ तिने रात्रभर विचार केला असेल. तिला वाटत असेल की तूच तिची बहीण आहे म्हणून ती तुला तिकडे घेऊन चालली आहे, तू काळजी करू नकोस म्हणून. तेव्हा दुसऱ्या दिवशी अथर्व आणि मीरा मायाला घेऊन जात असतात. तेव्हा माया मनात बोलत असते की मंजिरी मॅडम म्हणाल्या तर खरं. माया बोलत असते की अजून नीट बोललीसुद्धा नाही ती माझ्याशी. तेव्हा मीरा बोलते, वेदाचे बाबा, इथेच गाडी लावा. तेव्हा अथर्व बोलतो की इथे का, मंदिर तर पुढे आहे ना? तेव्हा मीरा बोलते की नाही, इथूनच आपल्याला पायी जावं लागणार आहे म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की ठीक आहे, गाडी लावतो आणि अथर्व निघायला लागतो. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा, तुम्ही इथेच थांबा, आम्ही दोघीच जाऊन येतो. तेव्हा ती मायाला बोलते की माया चल, चप्पल इथेच काढ. तेव्हा माया बोलते, चप्पल इथे का? तेव्हा मीरा बोलते की माया, आपल्या दोघींनाच जायचं आहे आणि अनवाणी जायचं आहे. तेव्हा मायाला ते मान्य नसतं. ती रागाने बघणार. तेवढं अथर्व बोलतो, कसला विचार करते माया, इट्स ओके, गो. तेव्हा मीरा आणि माया दोघी गाडीतून अनवाणी उतरतात. इकडे दादासाहेब माळीकाकांना घेऊन झाडं लावायला आलेले असतात आपल्या बागेत. तेवढ्यात तिथे दादासाहेब ती कुंडी बघतात, कुपीवर ठेवलेली. तेव्हा दादासाहेब बोलतात, ही इथे कोणी ठेवली? माळीकाका हिला हलवा. तेव्हा माळीकाका हिला हलवणार. तेवढ्यात मंजिरी बघते आणि बोलते थांबा, आणि पुढे येते. तेव्हा दादासाहेब थोडे शंकेने बघतात. तेव्हा मंजिरी बोलते, अहो इथे झाडं लावणं योग्य नाही, म्हणजे आपला इथे स्टोर रूम आहे ना, आणि मग इथे झाडं, आणि वेदाही इथे खेळते, हो ना माळीकाका? तेव्हा माळीकाका पण हो बोलतात, आणि त्यामुळे आपण दुसरीकडे झाडं लावूयात ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, माझ्याही लक्षात नाही आलं. तेव्हा ते माळीकाकांना घेऊन दुसरीकडे झाडं लावायला जातात. तेव्हा मंजिरी बोलते, कुपी इथे ठेवणं सुरक्षित नाही, लवकरात लवकर मार्गीशी बोलावं लागेल आणि ही कुपीचं काहीतरी करावं लागेल. इकडे अंबिका बोलत असते, बसलेली असेल. ती बोलते की मी नाही डील करू शकत ह्या अंधारासोबत. आता मला असं वाटतं की हा अंधारच माझा शेवटचा प्रवास आहे. आणि ती बोलत असते की महागौरी माते आता एकच प्रार्थना करू शकते की माझ्या कुटुंबाला सुखात ठेव. इकडे अंबिकाचे आणि मीराचे बाबा शिवनाथ पूजा करत असतात. इकडे शिवनाथ मंत्र जाप करत असतो. तो बोलत असतो की तो आत्मा कोण आहे ते मला नाही ठाऊक, पण त्या आत्मा मला बोलवतोय, त्या आत्म्याला मला मदत करायला हवी, मला मदत करायला हवी त्या आत्म्याला. इकडे मीरा मायाला घेऊन जात असते आणि बोलत असते की माया, देवळात जाईपर्यंत माझ्याशी काहीच बोलू नको. तेव्हा माया बोलते, का? अगं पण आपल्याला फक्त देवळात पायच पडायला जायचं आहे ना. तेव्हा मीरा बोलते की हो, पण तिथे गेल्यावर मला एक सत्य कळणार आहे. तेव्हा माया आणि मीरा जात असत. तेव्हा मीरा बोलते की माया चल पटकन. तेव्हा माया बोलते, हो आले. तेव्हा माया जाता जाता आजी तिथे उभ्या असतात. आजी एक खडा फेकतात आणि तो मायाच्या पायाला रुततो. मायाच्या पायाला रक्त येतं. तेव्हा माया बोलते, हा खडा कुठून आला? तेव्हा माया पुन्हा खडा काढते आणि चालायला लागते. तेव्हा आजी पुन्हा दुसरा खडा हातात घेतात. तेव्हा माया जशी पुढे चालते तसे आजी तिच्या वाटेत खडे टाकतात आणि मायाला एक खडा रुतून तिच्या पायाला रक्त येत असतं. इकडे दादासाहेब आणि वेदा चित्र काढत असतात. तेव्हा चित्र काढत असतानाच मंजिरी तिथे येते. मंजिरी मायाला फोन लावत असते, पण फोन लागत नसतो. तेव्हा मंजिरी मनात बोलते की ही मूर्ख पोरगी, हिला सांगितलं होतं तिकडे जे काही घडेल ना ते मला फोन करून कळवत राहा म्हणून. तेवढं दादासाहेब मंजिरीजवळ वही आणि ड्रॉइंगची बुक घेऊन येतात आणि बोलतात की मंजिरी, मग मला वेदाने बैल काढायला लावला होता, मी म्हैस काढून ठेवली, आता तूच चित्र काढून दे. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, मला महत्त्वाचे कॉल करायचे आहेत. तेव्हा वेदा बोलते की नाही आजी, ते कॉल बिल नाही, मला तू चित्र काढून दे, आई इथे बस.
तेव्हा मंजिरी रागात येते आणि मनात बोलत असते की ही मूर्ख पोरगी काही ना काही हट्ट करत असते. तेव्हा मंजिरी ड्रॉइंग बुक घेऊन वेदाजवळ बसते आणि बोलते की तूच काढ, मी बघते. इकडे माया बघते तर खूप सारे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या तिथे खूप सारे खडे पडलेले असतात. तेव्हा माया बोलते की अचानक इतके खडे कसे आले, आधी इतक्या वेळ तर काहीच नव्हतं. आणि मीराला पुढे गेल्यावर बघते ते ही कशी इतक्या इझिली गेली. तेव्हा माया कशी बशी ते खडे पार करून पुढे निघते आणि बोलते की मीरा अगं बस ना, किती चालवणार आहेस मला किती त्रास होते बघ, माझ्या पायातून रक्त येते. तेव्हा मीरा मायाकडे बघणार तेव्हा माया बोलते की अगं खरंच. तेव्हा माया दाखवायला लागते तर तिचे पाय पूर्ण क्लीन असतात, थोडंही रक्त तिथून येत नसतं. तेव्हा मीरा बोलते माया ढोंग नको करू. तेव्हा माया बोलते अगं खरंच. तेव्हा मीरा बोलते माया आता मी बोलवल्याशिवाय आत येऊ नको. तेव्हा मीरा मंदिराच्या साईडने पुढे जाते. तेव्हा तिला आठवतं की ती इथून मागे मंदिरात कधीच चेहरा करून जात नव्हती. ती नेहमी उलट्या पावलांनी पायऱ्या चढत असत. तेव्हा मीराला ते आठवतं. मीरा उलट्या चेहरा करते आणि ती उलट्या पायाने मंदिराच्या पायऱ्या चढत असते. हे सगळं माया बघत असते. मायालाही कळत नसतं की हे काय म्हणून. तेव्हा मीराला मीराचे वचन आठवतं की 20 वर्षापूर्वी हिने माझ्याकडून जे हिसकावून घेतले ते परत मिळाल्याशिवाय मी हिच्याकडे बघणारही नाही. तेव्हा मीरा बोलते माझी बहीण हरवली आहे तेव्हापासून आपण असंच बोलतोय, पण अजूनही मी तुझ्यावर रुसलेलीच आहे. फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्याचकडे आहेत ना. मला सत्य हवं आहे देवी आई, आणि ते तुला सांगावंच लागेल म्हणून मी तुझ्या दारात आली आहे. पण मी आज इथे आली आहे हवं तर माझी लाचारी गरज समज, पण मला कौल दे. आज मी तुझं मुखदर्शन घेते. मीरा डोळे मिटते आणि हळूच पाय गरकन फिरवते आणि देवी आईकडे डोळे मिटून उभे राहते आणि तिथे एपिसोड संपतो.